निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. तर्क्यवधूत हे स्मर्तोगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. तर बघा, लवकरच स्वामी महाराजांचा प्रकट दिन ही येत आहे. 20 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आलेला आहे. तर बघा, तुम्हाला सुद्धा स्वामी महाराजांची काही सेवा करायच्या असतील तर त्याचंच एक औचित्य साधून तुम्ही जर तारक मंत्राचा 11 दिवसांचं जर अनुष्ठान केलं किंवा अगदीच की बघा 21 दिवसाचं जरी अनुष्ठान केलं तरी सुद्धा बघा तारक मंत्रातच एवढं सर्व सामावलेलं आहे की तारक मंत्र म्हणजे कोणत्याही संकटापासून, समस्यांपासून, कोणत्याही आजारापासून आपल्याला बघा ते तारत असतं, आपलं रक्षण करत असतं. त्यामुळे तारक मंत्राचं बघा जर तुम्ही अनुष्ठान केलं स्वामी प्रकट दिनानिमित्त तर नक्कीच की स्वामी महाराजांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहून जे काही बघा एखाद्या व्यक्तीला खूप गंभीर आजारपण झालेला आहे त्यातून त्याला बाहेर यायचं आहे किंवा वारंवार तुमच्या मनात एक वेगळीच भीती राहत आहे की मला काय होतंय काय, किंवा मी म्हणजे एक प्रकारे अशी भीती असते की वारंवार असं वाटतंय की कोणत्या ना कोणत्या कारणाचं काही घडलं की लगेच भीती वाटायला लागणं, किंवा असं वाटतं की काही ना काही माझ्याबरोबर घडणार आहे. असं जर तुम्हाला वारंवार जर भीती वाटत असेल किंवा मुलांच्या शिक्षणातील अडचणी असू देत, लग्नासंदर्भातील संतती प्राप्तीसाठी असू देत, किंवा बघा तुमच्या जागेमध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात दोष असतील तरी सुद्धा तुम्ही तारक मंत्राचे अनुष्ठान करू शकता. तर हे अनुष्ठान कसं करावं, त्याचबरोबर बघा ही सेवा कशी करावी, काही नियम काय असणार आहेत तर त्याचबाबत इन डिटेल अशी माहिती असणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा 11 मार्च ते 20 मार्च पर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे. 11 दिवसांची ही सेवा खरंच खूप पॉवरफुल आहे. तारक मंत्र म्हणजेच की बघा महाराज प्रत्येक संकटातून, अडचणीतून आपल्याला ह्या मंत्रामुळे तारून नेतात आणि खूप जणांचा अनुभव आहे. पुढे जाऊन मी तुम्हाला अनुभव सुद्धा शेअर करणार आहे की खूप मोठा अनुभव आलेला आहे एका दादांना, तर तो सुद्धा मी तुमच्यावर शेअर करणार आहे. तर बघा तुम्ही तर जेव्हा तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे, अगदी तुम्ही 11 दिवसाचं सुद्धा करू शकता किंवा 21 दिवसाचं सुद्धा करू शकता. अगदीच की बघा स्वामी प्रकट दिनाच्या पुढे जरी तुम्हाला असं वाटतंय की मला 21-51 दिवसाचं जर अनुष्ठान करायचं आहे तर तुम्ही स्वामी प्रकट दिनाच्या पुढे जरी तुम्ही हे चालू तसंच ठेवलं तरी सुद्धा काहीच हरकत नाही. पण 11 तारखेपासून 11 मार्च ते 20 मार्च पर्यंत आपल्याला हे 11 दिवसांचं अनुष्ठान करायचं आहे. तुम्हाला जेवढं पुढं ठेवायचं असेल तर ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर पहिल्या दिवशी अगदी जवळपास कुठे तुमच्या इथं केंद्र असेल, मठ असेल स्वामी महाराजांचा, तर तिथं जायचं आहे. महाराजांना संकल्प करायचा आहे. जे काही तुमचा त्रास, दुःख, संकट, आजारपण तुमच्या मागे लागलेला आहे तर ते महाराजांना सांगायचं आहे. मग खडी साखर, नारळ मंदिरात घेऊन जायचं आहे आणि आपल्या दोन्ही हातामध्ये तो नारळ, खडी साखर धरायचा आहे आणि उभं राहून आपल्याला हा संकल्प करायचा आहे की जे काही संकट, अडचणी आहेत त्या महाराजांना सांगायच्या आहेत. तुम्ही किती दिवसाचा संकल्प करणार आहात तर ते महाराजांना सांगा. माझ्याकडून खूप मनापासून ही सेवा करून घ्या आणि जे काही संकट, त्रास आहे तर ते दूर होऊ द्यात असं महाराजांना मनावर प्रार्थना करायची. बघा आपण न बोलता सुद्धा महाराजांना सर्व काही माहिती असतं. खूप संकट आपल्यावरती आहेत आणि जेव्हा आपण कुठंतरी आपल्या मनातली जी काही इच्छा असते किंवा मनातला जो काही त्रास असतो तर तेव्हा कोणापाशी तरी सांगण्यापेक्षा तो त्रास, ते दुःख जर महाराजांना तुम्ही सांगून जर सेवेला लागत असाल तर मन देखील हलकं होतं. त्याचबरोबर बघा आपल्याला सेवा करण्यासाठी सुद्धा एक सातत्य राहतं. त्यामुळे संकल्पयुक्त सेवेला खरंच खूप महत्त्व आहे. संकल्प झाल्यानंतर घरी येऊन ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. मग तुम्ही आदल्या दिवशी सुद्धा संकल्प करू शकता किंवा त्या दिवशी संकल्प करून घरी येऊन ही सेवा करू शकता. अगदी जवळपास कुठं केंद्र नाहीये, मठ नाहीये, पण तुम्हाला ही सेवा करायची आहे तर घरी जर स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती असेल, जे काही असेल स्वामी महाराजांचं तर तिथं तुम्ही खडी साखर, नारळ महाराजांपुढे ठेवू शकता आणि त्यानंतर ना आपल्याला महाराजांना मनोमन संकल्प करायचा आहे, प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ना आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. तर नियम अटी काय असणार आहेत आणि तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करावं तर बघा पहिल्या दिवशी अगदीच की संकल्प झाल्यानंतर ना तर तुम्हाला 1 ग्लास, 1 पेला लागणार आहे.
तो पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं बघा त्यावरती आपल्याला तो पेला स्वामी महाराजांसमोर ठेवायचा आहे. अगदीच ग्लास घेतला तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये. त्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपला उजवा हात त्यावरती ठेवायचा आहे त्या ग्लासवरती आणि 11 वेळा तारक मंत्र आपल्याला म्हणायचं आहे. बघा 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर ना ते पाणी बघा तारक मंत्र म्हणत असताना सुद्धा आपल्याला देवासमोर स्वामींसमोर दीप तेवत ठेवून तेवढंच गरजेचं असणार आहे. म्हणजे दिवा तसाच चालू ठेवायचा आहे. त्याचबरोबर अगरबत्ती किंवा धूप वगैरे तुम्हाला तशीच तेवत ठेवायची आहे आणि त्यानंतरनं तुम्हाला हे अनुष्ठान करायला म्हणजेच तारक मंत्राचं पाणी करायला घ्यायचं आहे. त्या ह्याच्यावरती त्या ग्लासवरती आपला उजवा हात ह्या पद्धतीनं ठेवायचा आहे आणि त्यानंतरनं बघा अगदीच हा ग्लास आणि त्यावरती ह्या पद्धतीनं आपल्याला हात ठेवायचा आहे. 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतरनं मग बघा जे तीर्थ बनलेलं आहे अगदीच अगरबत्ती किंवा धूप लावलेलं असेल तर त्याची थोडीशी उदी आपल्याला घ्यायची. अगदीच थोडीशी उदी ते तुम्ही कपाळाला लावा किंवा जे एखादी व्यक्ती आहे आजारी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला लावा. आणि बघा तुम्हाला जर वारंवार भीती वाटते काहीही घडलेलं नाहीये तरी सुद्धा काही ना काही विचित्र वाटतंय तुम्हाला तुमच्याबरोबर असं वाटतंय की कुठली ना कुठली भीती किंवा एक मरणाची भीती तुमच्या मनात खूप मोठ्या प्रमाणात असं वाटतंय की मला काहीतरी होतंय किंवा काही ना काही वेगळं मला जाणवतंय असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच ते उदीसुद्धा तारक मंत्र बघा जे काही अगरबत्ती लावलेली आहे तर आपण जेवढ्या वेळ म्हणजे तारक मंत्र म्हणतो तेवढ्या वेळात जेवढी काही उदी खाली पडते तर ती आपल्या कपाळाला लावायची आहे आणि त्यानंतर थोडीशी ती त्या पाण्यामध्ये सुद्धा टाकायची आहे. अगदीच तुमच्या घरात खूप मोठ्या प्रमाणात वास्तुदोष वाढलेला असेल किंवा घरात कटकटी भांडणं कंटिन्यू होत असतील तर ते थोडं थोडं पाणी आपल्या घरात पूर्ण घरात शिंपडायचं आहे आणि सर्वांनी ते तीर्थ ग्रहण करायचं आहे. अगदीच आजारी व्यक्ती असेल तर त्यांना आवर्जून द्या. त्याचबरोबर घरातील सर्वांनी हे तारक मंत्राचं तीर्थ प्यायचं आहे. तर ह्या तीर्थाचं खूप सारा अनुभव आलेले आहेत. खूप जणांना ह्याचा फरक पडलेला आहे. खूप प्रभावी सेवा आहे आणि तारक मंत्र म्हणजेच प्रत्येक संकटातून एक तारण्यासाठी महाराजांनी आपल्याला दिलेला हा मंत्र आहे. त्यामुळे जर तुम्हालाही असं वाटतंय मनात खूप सारी भीती आहे त्यानंतर संकट खूप वाढलेली आहेत आजार पण खूप गंभीर आहे तर त्यावेळेस तुम्ही नक्कीच हे तारक मंत्राचं अनुष्ठान 11 दिवस करू शकता. अगदीच की बघा जर तुम्ही संध्याकाळी करत असाल तर त्याच टायमिंगला करा. असं म्हटलं जातं की बघा आपण एकदा सेवा चालू केली आणि त्याच टायमिंगमध्ये जर आपली रोज सेवा होत असेल तर ती खूप पॉवरफुल होते म्हणजे आपली इच्छा लवकर पूर्ण होतात. बाकी बघा प्रत्येकाचं सांसारिक माणसं काही ना काही कामामध्ये किंवा काही ना काही घटनांमुळे आपण थोडाफार इकडं तिकडं होऊ शकतं पण शक्यतो एक टाईम ठेवा. नाही जमलं तर तुमचा टाईम इकडं तिकडं झाला सेवेचा तरी सुद्धा काही हरकत नाही. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवा करायची नाही. तर नियम अटी काय असणार आहेत तर बघा जेव्हा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान घेता मग तुम्ही 11 दिवसाचं असू देत 21 दिवसाचं 51 दिवसाचं किंवा 108 दिवसाचं जेवढं तुम्हाला करायचं आहे तर तेवढे दिवस तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही कारण आपण संकल्पयुक्त सेवा घेतलेली आहे. तुमच्या खूप मोठ्या प्रमाणात संकट अडचणी आहे तुमच्या आयुष्यात म्हणून तुम्ही ही सेवा घेतलेली आहे तर तुम्हाला त्या दरम्यान नॉनव्हेज खाता येणार नाही. त्याचबरोबर बघा आपण जेव्हा एवढी प्रभावशाली सेवा करतोय आणि जर दुसऱ्याच्या घरचं जाऊन जर तुम्ही खात असाल म्हणजेच परांना घेत असाल तर नक्कीच सेवेमध्ये सुद्धा अडचणी यायला लागतात. ते सातत्य तसं राहत नाही सेवेमध्ये. त्यामुळे अगदीच तुम्ही परांना सुद्धा वर्ष करू शकता. काही कारणास्तव जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात जावंच लागत असेल तिथं जर खाणं झालं तर तुम्ही तिथे बघा अगदी 10 रुपये तरी ठेवून या जेणेकरून बघा त्या बदल्यात आपण पैसे दिलेले असतात. त्यामुळे जरी तसंच वाटत असेल की आपल्याला जे एखाद्याच्या घरी जवळचा पाहुणा आहे त्याच्या घरी जायचं आहे काही कार्यक्रम आहे तिथं जर खावं लागत असेल तर तुम्ही बघा तुमच्या इच्छेनुसार जेवढं पैसे देता येतील तेवढं देऊन तुम्ही तिथलं खाणं म्हणजे जेवण ग्रहण करू शकता. पण शक्यतो परांना सुद्धा आपल्याला या दरम्यान वर्ष करायचं आहे. बघा नॉनव्हेज खायचं नाही परांना वर्ष करायचं आहे तर ह्या गोष्टी आपल्याला पालन करायच्या आहेत. जेव्हा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान चालू करतो तर तेव्हा हळूहळू आपल्या बघा घरात देखील खूप मोठ्या प्रमाणात बदल व्हायला लागतात. एखाद्या आजारी व्यक्तीसाठी जर तुम्ही संकल्पित हे अनुष्ठान करत असाल तर त्याच्या तब्येतीमध्ये सुद्धा हळूहळू खूप मोठ्या प्रमाणात बदल व्हायला म्हणजेच
फरक जाणवायला तुम्हाला लागेल. आणि बघा एका दादांचा असा अनुभव होता, त्यांनी सर्व काही सोडलेलं होतं अगदीच, की गावाकडची जमीन वगैरे सर्व काही विकली आणि त्यांनी सिटीमध्ये, मी सर्व काही सांगत बसत नाही, पण बघा सिटीमध्ये त्यांनी, म्हणजे ते बिल्डर होते, तर त्यांनी सिटीमध्ये जमीन घेतली आणि तिथं त्यांनी बिल्डिंगचं काम चालू केलं. बिल्डिंगचं काम पूर्णपणे झालं, पण असं होत होतं की बघा कस्टमर तर येत होते पण एकही फ्लॅट तिथला विकला जात नव्हता. म्हणजे कस्टमर यायचे, त्यांना आवडायचा सुद्धा, पण बघून जायचे आणि तिथून पुढे त्यांचा फोनही येत नव्हता. असं बघा त्यांनी एकदा गावाकडचं सर्व काही विकलं होतं. जे त्यांनी जॉब सोडलेला होता त्यांचा, बघा पार्ट टाइम ते हे काम करत होते. त्याचबरोबर बघा त्यांनी सर्व काही सोडून गावाकडची जमीन वगैरे विकून हे सर्व काही उभं केलेलं होतं आणि त्यात सुद्धा त्यांचा एकही फ्लॅट विकला जात नव्हता. मग अशा वेळेस बघा त्यांची आई स्वामी सेवेत होते. बघा मुलाचं एवढं सर्व नुकसान झालेलं बघून त्यांच्या आईला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात टेन्शन यायला लागलं आणि खूप काही, म्हणजे त्यांच्या मुलाचा देवावरती एवढा काही विश्वासही नव्हता. पण सहजच त्या केंद्रात गेल्या आणि तिथं गेल्यानंतरनं त्यांची काही समस्या होती, तर ती तिथं त्यांनी सांगितली आणि त्यानंतरनं त्यांना तिथं तारक मंत्राची सेवा देण्यात आली. आणि ती सेवा बघा असं म्हटलं की तिथं केंद्रामध्ये त्यांना असं सांगण्यात आलं की जे तारक मंत्राचं पाणी आहे, जिथं तुम्ही बिल्डिंग उभारली आहे, जिथं ती बिल्डिंग आहे, तर तिथं जाऊन शक्यतो 3 टाईम बघा तारक मंत्राचं पाणी करा, ते तीर्थ बनवा आणि त्या बिल्डिंगमध्ये आसपास किंवा प्रत्येक फ्लॅटमध्ये ते पाणी शिंपडा, तुमचं काम नक्की होईल. पण असं होत होतं की बघा मुलाचा काही विश्वास नव्हता. आई सेवा करत होती, आई महाराजांना मनोमन प्रार्थना, रोज हे सर्व काही चालू होतं. पण एक दिवस असा आला की अक्षरशः तो मुलगा सुद्धा वैतागून गेला, अक्षरशः डिप्रेशनमध्ये जायला लागला होता की एवढं सर्व काही आपण त्यामध्ये गुंतवलेलं आहे आणि एकही कस्टमर तिथं फ्लॅट घ्यायला तयार नव्हता, सर्व काही ओके असून सुद्धा. मग त्यानंतर ना बघा असं झालं, त्यांना असं वाटायला लागलं ठीक आहे एवढं काही सर्व काही करून प्रयत्न करून दमलोय, तर ठीक आहे स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवून मी हे तारक मंत्राचं तीर्थ बनवतो असं ते म्हटले. आणि बघा ते काय करायचे, घरी तारक मंत्राचं तीर्थ बनवायचे आणि त्यानंतरनं ते तीर्थ घेऊन जिथं त्यांनी ती बिल्डिंग सोसायटी उभारली होती तिथं जाऊन ते पाणी शिंपडायला लागले. तर थोड्याच दिवसामध्ये त्यांना हळूहळू एक पॉझिटिव्हिटी यायला लागली की काहीतरी वेगळं घडतंय आपल्याबरोबर. बघा जो माणूस डिप्रेशनमध्ये पूर्णपणे गेलेला होता, तर त्या माणसामध्ये हळूहळू एक पॉझिटिव्हिटी यायला लागली आणि त्यानंतरनं बघा 2-3 कस्टमर असे आले. बघा जेव्हा त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी यायला लागली तेव्हा त्यांना असं नक्कीच वाटायला लागलं काहीतरी ह्यामध्ये आहे. म्हणून एका टायमिंगला तो माणूस हे सर्व काही तारक मंत्राचं पाणी तिथं टाकत होता. तो त्यांनी 2 टाईम केलं, त्यानंतर 3 टायमिंगमध्ये ते तीर्थ त्या सोसायटीमध्ये टाकायला लागलं. त्यानंतरनं बघा 2-3 कस्टमर आले त्यांच्याकडं की बाबा मला फ्लॅट घ्यायचा आहे. पण रेग्युलर प्रमाणे त्यांनी ते सोडलं की म्हटले ठीक आहे कस्टमर येत आहेत पण त्यांचा काहीच रिस्पॉन्स येत नाही, म्हणून त्याही कस्टमरला त्यांनी काही नंतर कॉल वगैरे काहीच केला नाही. बघून गेले, त्यांना आवडलाही होता, पण नेहमीप्रमाणे त्यांच्या मनात तोच प्रश्न की ठीक आहे कस्टमर येत आहेत, बघून जात आहेत, पण काही तिथून पुढे प्रोसेस होत नाही, असंच त्यांच्या मनात होतं. पण एक पॉझिटिव्हिटी सुद्धा होती की काहीतरी होणार आहे आपल्याबरोबर चांगलं. पण बघा जे कस्टमर 3 जणी फ्लॅट बघून गेलेले होते, एकालाच घ्यायचा होता, तर त्याच्याबरोबर जे 2 होते तर त्यांनी सुद्धा फ्लॅट बुक करायचं तिथंच त्या सोसायटीमध्ये ठरवलं. आणि त्यानंतरनं बघा 2-3 दिवसानंतरनं त्या माणसाचा फोन आला की आम्हाला फ्लॅट बुक करायचा आहे आणि आमच्या 3घांना सुद्धा फ्लॅट बुक करायचा आहे. त्यानंतरनं बघा ठीक आहे त्यांना असं वाटलं की काहीतरी वेगळं आहे, म्हणून ठीक आहे बोलले या तुम्ही. त्यानंतरनं एका जणांनी फ्लॅट बघून गेल्यानंतर असे फर्स्ट टाइम त्यांचं 3ही फ्लॅट एकाच दिवशी विकले गेले. त्यांना एवढा आनंद झाला आणि खरोखर घडलेली घटना आहे की तारक मंत्राच्या तीर्थामुळे त्यांना बघा 3 फ्लॅट सुरुवातीला गेले आणि त्यानंतरनं बघा अगदीच की थोड्याच दिवसामध्ये जे काही पूर्ण सोसायटी होती त्यामधले जेवढे काही फ्लॅट होते तर ते सुद्धा त्यांचे सेल झाले. म्हणजे एवढा अनुभव
आणि त्यांना केंद्रातनं हे सुद्धा सांगण्यात आलेलं होतं की त्या जागेमध्ये काहीतरी दोष आहे. म्हणजे जे काही बघा, कोणी मानतं कोणी नाही मानत, ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार असतं. पण तोही मुलगा तसंच होता की ह्या गोष्टी काहीही मानत नव्हता. पण जेव्हा त्यांना अनुभव आला ह्या गोष्टीचा, तर त्यांना खरंच वाटलं हे सर्व काही. बघा, ती जागा चांगली नव्हती, त्यामुळे जे काही फ्लॅट बघायला येत होते त्यामुळे फ्लॅट बघून जायचे, त्यांना आवडायचा. पण नंतर कोणाचीच इच्छा होत नव्हती ते घेण्यासाठी, की त्या जागेमध्ये सुद्धा दोष होता. म्हणजे काहीतरी होतं, मी काय एवढं काय खोलून सांगणार नाही, काहीतरी होतं त्यामुळे ती जागा विकली जात नव्हती. तिथला एकही फ्लॅट विकला जात नव्हता. पण ह्या तारक मंत्राच्या तीर्थामुळे बघा, पूर्ण सोसायटी त्यांची सेल झाली. म्हणजे सर्व काही फ्लॅट होते तर ते सेल झाले. आणि त्याचबरोबर बघा, ते सेल झाल्यानंतर ना त्याच बळावरती त्यांनी दुसरीकडे जागा घेऊन सुद्धा तिथं सोसायटी त्यांनी उभा केली. आणि तिथलं सुद्धा म्हणजे पूर्णपणे त्यांचं व्यवस्थित सेट झालं. म्हणजे एवढा मोठा त्यांना अनुभव आलेला आहे. आणि खूप सारे अनुभव आहेत असे की तारक मंत्राच्या तीर्थामुळे एवढं सर्व काही. बघा, आजारपण असू देत, लग्नासंदर्भात असू दे, संतती प्राप्ती, जे काही अडचणी असतील आणि गंभीर ज्या न सुटणाऱ्या असतील, तर ह्या तीर्थामुळे बघा खूप मोठ्या प्रमाणात अडचणी दूर होतात. स्वामी महाराजांचा अखंड आशीर्वाद आपल्यावरती राहतो. त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही 11 दिवसाचं, 21 दिवसाचं, 51 किंवा 108, तुम्हाला जसं जमेल तेवढं तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान आवर्जून करू शकता. तुम्हाला नक्की समजलं असेल. तर आतापुरतं एवढंच झालेली स्वामी महाराजांच्या निरोजो करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.